नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, विधानसभेत फक्त कुपोषणावर चर्चा झाली आहे. मग इथं थंडीत बसलेले त्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दिसल्या नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर काय चर्चा झाली हे जाणून घेऊ. महोदय, मेळघाटातील कुपोषणासंदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने जी चिंता व्यक्त केली ती शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली इथे पाहायला मिळते. राज्यामध्ये 16 आदिवासी बहुल जिल्हे आहेत. हा विषय फक्त मेळघाटापुरताचा नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुपोषणाचे पॉकेट्स आपल्याला आढळून आलेत. रायगड जिल्ह्यामध्ये याचं सर्वेक्षण झालं होतं, त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. त्यामध्ये सॅम म्हणजे तीव्र कुपोषित अशी 61 बालकं आढळली आणि मॅम म्हणजे मध्यम कुपोषित अशी 393 बालकांची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की हा जो कुपोषणाचा प्रश्न आहे हा केवळ आहाराचा प्रश्न नाही आहे. हा फक्त आहाराचा प्रश्न नाही आहे, तर कुपोषण ही एक बहुआयामी सामाजिक अशी समस्या आहे. त्याच्यामध्ये आषाढ पोषण आहार हे तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये होणारं मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर ही सुद्धा त्याची एक फार मोठी समस्या आहे. पालघरमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, आपण त्याच्यावरती बोललोय. मी पुन्हा त्या जुन्या घटनांमध्ये जाणार नाही. अस्थिर असा रोजगार आणि काही ठिकाणी अजूनही बालविवाहाची प्रथा आढळते. आजही त्या ठिकाणी बालविवाह होतात, त्याची प्रथा त्या ठिकाणी आढळते. आपण जर माहिती घेतली तर नक्की ते लक्षात येईल. मला आवर्जून सांगायचंय, परभणी जिल्ह्याच्या आमच्या मेघनाताई इथं बसल्यात, ज्या राज्यमंत्री पण आहेत, आणि आता आंचल गोयल ज्या आमच्या मुंबईच्या कलेक्टर आहेत, या दोघींच्या प्रयत्नाने बालविवाह मोडीत काढायचं काम त्या जिल्ह्यामध्ये केलं. मी आज या प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहाला हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये आपण राबवायला पाहिजे. त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो निश्चितपणे या कुपोषणाच्या प्रश्नाशी जोडलेला आहे कुठे ना कुठे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. गर्भवती आणि स्तनदा मातांची पोषण अभावाकडे जे आहे ते दुर्लक्ष होते, ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी फक्त आदिवासी महिलांसाठी आहे, 25 रुपयापासून झालेला आहार, ज्याच्यामध्ये पोळी असेल, मोड आलेले कडधान्य, पालेभाजी, अंडी किंवा केळं, सोया, दूध, या सगळ्या गोष्टी त्या 25 रुपये शक्य नाही खोडके साहेब. त्याच्यामुळे आता ICDSने मला वाटतं 45 रुपये करून दिलेत. तर तिथे सुद्धा जर आपल्याला क्वालिटी फूड द्यायचं असेल तर त्या ICDSच्या ज्या त्या आपल्या ज्या ताई आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोषण आहार वाढवून देणं ही काळाची गरज आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. मागच्या अधिवेशनामध्ये मी हाही प्रश्न उपस्थित केला होता की फक्त आदिवासी महिलांना देऊ नका, बाकीच्या पण ज्या आपल्या गरीब ज्या स्तनदा आणि ज्या गरोदर माता आहेत त्यांना सुद्धा APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही सरसकट लागू करा. कारण फक्त हे कुपोषणाचं प्रमाण आदिवासी समाजामध्ये नाही आहे सभापती महोदय. तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी गेलात तर मानखुर्द, गोवंडीला ते आदिवासी नाही आहेत, पण तिथेही कुपोषणाचं प्रमाण आहे. जर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये जर याचा सर्वे केला तर फक्त 16 जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचा प्रश्न नाही, हा राज्यामध्ये हा प्रश्न आहे. त्यामुळे स्तनदा आणि गरोदर माता ज्या आहेत त्यांना सुद्धा APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू करण्यात यावी, असं मला या ठिकाणी सांगायचंय. पोषण आहाराकडे दुर्लक्ष, मला आठवतंय नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी अक्कलकुवा धडगावला गेले होते. तिथे TISS कडनं एक पेस्ट दिली जायची लहान मुलांना, पण काय होतं त्याचं म्हणणं की ती पेस्ट रिकामी पोटी खाल्ली पाहिजे. जर ती रिकामा पोटी नाही घेतली आणि काही खाऊन घेतली तर त्या मुलं ती उलटी करायचे. आता याचा अवेअरनेस त्या महिलांना तिथे देणं फार गरजेचं होतं, पण दुर्दैवाने काय झालं, तो अवेअरनेस दिला गेला नाही. मुलांनी ती पेस्ट खाल्ली, त्याच्यानंतर खिचडी खाल्ली किंवा फळं खाल्ली, त्याने उलटी व्हायची आणि मग या पेस्टमुळे उलटी होते असं म्हणत कित्येक मातांनी, हे मी स्वतः पाहिलंय, मी याचा सर्वे केलाय, कित्येक मातांनी आपल्या मुलांना ती जी न्यूट्रिशन पेस्ट असते ती देण्याचं बंद करून टाकलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला अवेअरनेस जो आहे तो सुद्धा देणं तितकंच अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शासनाची रणनीती जी आहे ही फक्त अतिरिक्त आहाराची नसावी, तर त्याच्यासोबत जे सामाजिक आर्थिक जी कारणं आहेत ती एकत्रित करून त्या स्वरूपामध्ये जर एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला, एखादी पॉलिसी आपण जर केली, तर मला असं वाटतंय की त्याचा उपयोग होईल. आज राज्यस्तरीय वास्तवता काय आहे, आज राज्यामध्ये साधारणतः शेवटचीच 2 मिनिटं, नूतन सर्वेक्षण NFHS 5 आणि संबंधित अहवालाप्रमाणे
लहान बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण स्टंटिंग, वेस्टिंग आणि अंडरवेट अजूनही अनेक भागामध्ये उच्च आहे. पण दुर्गम आदिवासी भाग जसं मेळघाट आपण घेतला त्या ठिकाणी मात्र ही परिस्थिती फारच चिंताजनक आहे. सभापती महोदय, तातडीच्या उपाययोजना काय करता येतील तर आहार सुरक्षा आणि पोषण विधेयक योजना याचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे. विशेषतः आहाराचा दर, ज्याचा मुद्दा आमच्या खोडके साहेबांनी पण उपस्थित केला. मीही तुम्हाला सांगतेय की जी योजना आपण देतोय, तुम्ही त्या महिलांना एकदा विचारा. मागे पण याच्यावरती चर्चा झाली होती. ICDSचे जे दर आहेत, जर तुम्हाला क्वालिटी फूड द्यायचं असेल, त्या कुठून देणार आहेत? क्वालिटी फूड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तिथे सुद्धा आपल्याला आहाराचे जे पैसे, जे दर आहेत ते वाढवावं लागणार आहे, तपासावं लागेल, वाढवावं लागेल. आहाराची गुणवत्ता आपल्याला निश्चित करावी लागेल. तातडीनं पुनरावलोकन समिती स्थापन करण्याची सुद्धा गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय, ज्याच्यामध्ये आपल्या लोकांसोबत म्हणजे शासकीय यंत्रणेसोबत स्थानिक भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी संस्था यांना सुद्धा याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आदिवासी भागामध्ये पोषण आणि आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणीचा दर म्हणजे ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ दर 6 महिन्यांनी, हा जो ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ आहे तो दर 6 महिन्यांनी सार्वजनिक पद्धतीने तो तपासला गेला पाहिजे आणि स्थानिक प्रशासनाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सभापती महोदय, विधानमंडळात सुद्धा इथे सुद्धा म्हणजे प्रश्न उपस्थित केल्यावर, चर्चा उपस्थित केल्यावर नाही, दर 6 महिन्यांनी या विषयाचा अहवाल सादर करायची पद्धत आपण सुरू करायला पाहिजे, ज्यामध्ये मेळघाट सारख्या हायरिस्क स्थानकांचा तपशील, मृत्यू, कुपोषण आकडे आणि उपाययोजना ज्या आपण केल्या आहेत त्याचा आढावा सुद्धा आपल्याला घेता येईल. मला वाटतं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचं आपण नुकतंच आयोजन केलंय आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जर न्याय देऊ शकलो तर ती त्यांना आपल्याकडनं वाहिलेली श्रद्धांजली असेल असं मला वाटतंय. आणि या प्रश्नाला फक्त आहाराकडे न बघता सामाजिक दृष्टिकोनातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अशी माझी सभागृहाला विनंती आहे. धन्यवाद. माननीय मंत्री उत्तर देतील, नंतर प्रवीणजी आपण बोलू. कारण आधी 3 जण बोललेत, परत बोला तुम्ही. म्हणजे काय पद्धत मला समजून घेऊ दे. काय असतं, प्रश्नोत्तर करतो अर्धा तास. बोला. हो होते. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये साधारणतः 1,82,000 कुपोषित बालकं होती, ज्यामध्ये 30,800 बालकं ही तीव्र कुपोषणात आणि 1,51,000 मध्यम कुपोषणात होती. सभापती महोदय, यावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, परंतु मुंबई उपनगर, पालघर आणि मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण या ठिकाणी आहे. हे वास्तव्य आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. सभापती महोदय, मुंबई उपनगरातील कुपोषित बालकं आहेत, त्यानंतर मग पालघर आणि मेळघाट यांच्यासारख्या आदिवासी भागांमध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे. सभापती महोदय, उच्च न्यायालयाने या कुपोषणाची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. सभापती महोदय, कुपोषण तर आहेच, परंतु याबरोबर आणखी एक समस्या तीव्र होते, ती म्हणजे वजनाचं आणि लठ्ठपणाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय आणि त्याच्यामुळे योग्य आहार न मिळाल्यानं या सर्व समस्या सभापती महोदय निर्माण होताना दिसत आहेत. सभापती महोदय, 2017च्या निर्णयानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पाकिटबंद पोषक आहारासाठी शासनाकडून 8 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. या रकमेत सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता सभापती महोदय आहे. महागाईच्या काळात 8 रुपयात पौष्टिक आणि प्रथिने असलेला आहार बनत नसेल तर रक्कम वाढवण्याचा विचार सुद्धा शासनाने सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. मुंबईसारख्या महानगरात झोपडपट्टी वस्त्यांमध्येही कुपोषण आहे आणि उच्च मध्यमवर्गीय उच्चभ्रू वर्गातही कुपोषणाची समस्या सभापती महोदय मोठी आहे. महाराष्ट्रात जन्माला येणारं प्रत्येक बाळ सदृढ असावं असा महाराष्ट्र शासनाचा सभापती महोदय प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो 100 दिवसाचा कार्यकृती आराखडा त्या ठिकाणी दिला
आणि त्याच्यामध्ये या बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी 6 सूत्री कार्यक्रमाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे आणि तुमच्या विभागाने सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे आणि तुम्ही बालविकास संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पण सभापती महोदय घेतलंय. तरी हा कुपोषणाचा आकडा का कमी होत नाही यावर सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विचार करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. यापूर्वी कुपोषणाच्या समस्यांसंदर्भात काही समित्या नेमल्या गेल्या, त्यातील अहवाल त्या ठिकाणी सरकारला दिलेले आहेत. महिला व बालविकास विभागाने अधिक खोलात जाऊन काही त्रुटी असतील, अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसेल, पोषण आहार रकमेत करायची वाढ असेल, याबाबत या ठिकाणी एक सर्वकष अशा प्रकारचा आढावा सभापती महोदय घ्यावा आणि कुपोषणाच्या समस्येवर काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे जो प्रॅक्टिकल दृष्टीनं मंत्री महोदय पाहण्याची आवश्यकता आहे की आज आश्रमशाळांना मुलांना जे त्या ठिकाणी आहार दिला जातो तो सेंट्रल किचन कुठेतरी 4-5 तासाच्या अंतरावर असतं, कमी 1.5-2 तासाच्या अंतरावर असतं आणि त्या सेंट्रल किचनमधून 15-20 शाळांना त्या ठिकाणी तो आहार दिला जातो आणि त्याच्यामुळे तो जाईपर्यंत 1.5-2 तासाचा अंतर तो खराब होतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी ते फ्रेश आहार नसतो आणि त्याचा एक विपरीत परिणाम किंवा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी सभापती महोदय होत असतो. त्याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच आश्रमशाळेत किंवा अगदी जवळच्या 2-3 शाळा मिळून जर चांगल्या प्रकारचा सकस आहार त्यांना दिला तर कुपोषणाचा त्या ठिकाणी प्रमाण निश्चितपणे सभापती महोदय कमी होईल अशा प्रकारचं मला सुचवावंसं वाटतं. सभापती महोदय, आदिवासींच्या विषयावर पाहत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की या ठिकाणी आदिवासी मुलींची कमी वयात त्या ठिकाणी लग्न होतात. त्यालाही झिरवळ साहेब प्रबोधन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे, कारण त्या ठिकाणी 13-14 वर्षाच्या मुलीला जर त्या ठिकाणी बाळ झालं तर त्या ठिकाणी तेही कुपोषित पोटी जन्माला आल्यामुळे त्या ठिकाणी स्वाभाविकपणे तिथूनच जन्मजात कुपोषणाला त्या ठिकाणी सुरुवात घेणं, त्याच्यामुळं गोळ्या घेणं. चांगल्या विषयावर या ठिकाणी चर्चा झाली, जी अर्धा तास चर्चा खापरेताईंनी आणि दरेकर जींनी लावली होती. खरं तर हा विषय नेहमीच प्रत्येक अधिवेशनामध्ये चर्चेला येतो आणि या ठिकाणी मी उमाताईंचं खरं अभिनंदन करते की त्यांनी मेळघाट सारख्या अत्यंत दुर्मिळ अशा परिसरामध्ये जाऊन प्रवास केला. त्यांनी स्वतः प्रत्यक्षात त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं सरकार ज्या सुविधा देत आहे त्या ठिकाणी बघितल्या आणि त्यांनी ज्या काही या ठिकाणी अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आज ज्या विषयावरती अर्धा तास चर्चा इथे लावलेली आहे की 78 बालकांचा हा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे असं या चर्चेमध्ये सांगितलं. पण हे जे 78 बालकांचा मृत्यू झालेला आहे, मग त्यामध्ये मेळघाट येथील 49 आणि मेळघाट बाहेरचे 29 अशा बालकांचा मृत्यू झालेला आहे. ते सगळेच कुपोषणामुळे झालेलं नाही, विविध कारणं ह्या मृत्यूला आहेत. कारण की यामध्ये प्रामुख्याने लो बर्थ वेट, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ह्यामुळे अनेक बालकांचे मृत्यू झालेले आहेत. काही ब्रेस्ट फीडिंग करताना बालकांचे मृत्यू झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने सन्मान्य सदस्य खोडके साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी ह्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. आपण सरकार म्हणून ICDSच्या माध्यमातून बालकांचं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अनेक चांगल्या योजना आपण राबवतो. आहार शेवटच्या बालकापर्यंत, लाभार्थ्यापर्यंत जावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज फक्त मेळघाटमध्येच आपण जर बघितलं तर 0 ते 3 वर्षाच्या 18,631, 3 ते 6 वर्षाच्या 17,349, गरोदर माता 3,340 आणि स्तनदा माता 3,282 अशा एकूण 42,602 गरोदर माता आणि बालकांना आपण वेगवेगळ्या आपल्या शासनाच्या योजनांचा लाभ देतो. मग त्यामध्ये पोषण आहार वगैरे ह्या सगळ्या
योजना मध्ये समाविष्ट आहेत. तरी देखील अशा घटना या ठिकाणी घडतात. त्यामध्ये आरोग्य विभाग सुद्धा ज्या 3 माता मृत्यूचा या ठिकाणी उल्लेख उमाताईंनी केलेला आहे, त्यामध्ये सिकल सेल अनिमियामुळे सुद्धा एका मातेचा मृत्यू झालेला आहे. आणि ह्या परिसरामध्ये अवेअरनेस नसतो. अनेक वेळी काही रूढी परंपरा आहेत, त्यांच्या अंधश्रद्धा आहेत, त्यांनी गैरश्रद्धा सुद्धा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ट्रीटमेंट वेळेवर दवाखान्यामध्ये येण्याला विलंब झाला तरी सुद्धा अशा काही घटना घडतात. पण त्या ज्या 3 मातांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक सिव्हिअर अनेमिक होती, एक सिकल सेल अनेमियामुळे होती. आणि काही ठिकाणी तर असं बघितलं जातं की त्यांच्या 2 डिलिव्हरीमधला अंतर सुद्धा कमी असतं. एक तर माता की ज्याची वय फक्त 36 वर्ष आणि तिची 21वी डिलिव्हरीची म्हणजे 21 वेळा ती आता गरोदर राहिलेली होती आणि तिची डिलिव्हरी झाली होती. मग असे सगळेच वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि सन्माननीय चित्राताईंनी जो विषय मांडला की बालविवाहाचं प्रमाण फक्त ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्येच तालुक्यांमध्येच नाही तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी बालविवाहाचं प्रमाण आहे. त्यामुळे मुली 13-14 वर्षाच्या झाल्या की त्यांचे विवाह होतात आणि त्या स्वतःच त्यांची शारीरिक वाढ झालेली नसते. मग होणारं बाळ सुद्धा हे कुपोषित किंवा त्याचं जन्मानंतर ते सशक्त होईल की नाही ह्यामध्ये शंका असते. पण सरकार म्हणून ह्यावर चांगल्या उपाययोजना करत आहे. आणि जो विषय सन्माननीय प्रवीण दादांनी या ठिकाणी मांडला की शहरी भागामध्ये सुद्धा ओबेसिटीमुळे की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे आज लहान मुलांमध्ये बघायला मिळतात. मग एका ठिकाणी कमी उंचीचे कमी वजनाचे बालक तर शहरी भागांमध्ये ओबेसिटीचे बालकं आपल्याला बघायला मिळतात. त्यावर सुद्धा आपलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून आपण शहरी आमदारांच्या सोबत 2 कार्यशाळा सुद्धा घेतल्या आणि त्यावरती सुद्धा एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे की जेणेकरून ह्यावरती सुद्धा आपण येणाऱ्या दिवसांमध्ये काम करू. परंतु ह्या सगळ्याच मग चित्राताईंनी पण अनेक चांगले विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. ह्या आदिवासी भागामध्ये मी पण पालघरमध्ये 2-3 वेळा जाऊन आली. अनेक तिथे जंगल एरिया असतो, त्यामुळे रस्त्यांची काही ठिकाणी रस्ते सुद्धा नाही आहेत. पाण्याची व्यवस्था चांगली करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. आज अमरावतीमध्ये 350च्या वरती आपण नवीन टॉयलेट्स त्या ठिकाणी अंगणवाड्यांना बसवलेले आहेत. मिशन मा अंतर्गत आपण ANC PNC केअर घेण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हावी. म्हणजे पहिले यापूर्वी फक्त 76% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज होत होत्या, आता ती 94% गेलेली आहे. मग अशा पद्धतीने सर्वच विभाग, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग हे प्रयत्न करत आहे की चांगले स्वस्थ माता आणि सशक्त बालक जन्माला यावं. त्याचबरोबर इतरही मग विजेच्या समस्या ही काही आदिवासी पाड्यांमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण सोलार यंत्रणा उभी करत आहोत. आणि खोडके साहेबांनी सांगितलं अरे हे मी कन्क्लूड नाही, करते याचंच उत्तर आहे. मंत्री महोदय बोला. मी 2च मिनिटात फक्त त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर कन्क्लूड करते. खरं तर सभापती महोदय, आज ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केल्याबद्दल उमाताई असतील, प्रवीण भाऊ आहेत, संजयजी खोडके आहेत, चित्राताई आहेत, यांनी अनेक सूचना या निमित्ताने मांडल्या. मी आधी खरं तर राज्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मला सभापती महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी मेळघाट आणि राज्यातील काही वर्षांची या ठिकाणी आकडेवारी ही आपल्या सर्वांसमोर ठेवायची आहे. खरं तर 2019-20 मध्ये मेळघाटमधली तीव्र कुपोषणाची जी संख्या होती ही बालमृत्यूची जी संख्या होती ही 243 होती. ती आता 2024 म्हणजे 20ला कमी होऊन 2013 वर आली, 21-22ला 195 वर आली, 22-23ला 175 वर आली, 23-24ला 156 वर आली, 24-25ला 141 वर आली आणि 25-26ला आता 97 पर्यंत आहेत. हे असं जरी असलं तरी यात एकही बालमृत्यू होऊ नये ही साधारणपणे सरकार म्हणून आपली भूमिका आहे. राज्यातील 2023च्या नोव्हेंबरमध्ये सॅमची जो पर्सेंटेज होता हा 1.33 होता, 2024मध्ये 0.79 आणि 25मध्ये 0.41 आणि मॅमचा जो आहे तो 3.84 वरून 2025मध्ये 2.65 आलेला आहे. असं जरी असलं तरी ज्याचा उल्लेख प्रवीण भाऊ आपण या ठिकाणी केला,
पहिल्या 100 दिवसाचा आराखडा ज्या वेळेला आम्हाला विभागाला दिला होता, पहिला आत्ता जो आहे तो 150 दिवसाचा कार्यक्रम आहे. पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुपोषणावर आम्ही साधारणपणे ते 100 दिवस प्रभावीपूर्ण काम केलं आणि हा जो पर्सेंटेज आहे 2024 मध्ये जो 3.32 होता हा खाली उतरून 2.65 वर आला. आणि पुढचे 3 वर्ष सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली अधिकाधिक कुपोषण या मुद्द्यावरच काम करणार आहोत. अर्बन एरियाजमध्ये सुद्धा UCDC हे अर्बन सेंटर्स आपण सुरू केले, ज्याच्यामध्ये ओबेसिटी आणि कुपोषण ह्या दोन्ही मुद्द्यांवर सभापती महोदय काम करण्यात येईल. आणि मेळघाटच्या संदर्भातील ज्याचा विषय संजयजींनी, खोडके साहेबांनी सुद्धा, उमाताईंनी सुद्धा या ठिकाणी मांडला, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग यांची एक स्पेशल टास्क टीम आम्ही त्या ठिकाणी फॉर्म करून पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रोग्राम सुद्धा आम्ही इन्क्लूड करू. आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या तिथल्या ह्याच्यातलं एक नोडल ऑफिसर त्या संदर्भातलं नेमून ही मेळघाटची कुपोषणाची संख्या ही अधिक पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. धन्यवाद. मिटकरी साहेब, आपला जो चर्चेचा विषय तो सभापतींशी चर्चा करून उद्यासाठी त्याचा निर्णय घेण्यात येईल. उद्यासाठी हो आता ही अर्धा त्यासाठी तास उद्या तुम्ही सभापतींची प्रलंबित चर्चा, करताय. सभापतींबरोबर चर्चा करून उद्यासाठी त्याचं आपण तुम्ही रेकॉर्डर द्या की उद्या घेऊ म्हणून चर्चा आम्ही आम्हाला सिरियल आहे, तुमचाच नंबर आहे आणि